हिरकणी. ऐकले कधी तुम्ही हिरकणीची स्टोरी? जी महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एक अत्यंत प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणारी कथा आहे. ही गोष्ट आहे एका साध्या गवळणीची, जिच्या मातृत्वाने रायगडाचा कडाही नमला. हिरकणीची शौर्यगाथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अमर झालेली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या या गडावर शिस्त आणि नियमांचे राज्य होते. सूर्यास्ताला गडाचे दरवाजे बंद झाले की मग साक्षात मृत्यूलाही आत येण्याची किंवा बाहेर जाण्याची परवानगी नाही. अशाच कडक शिस्तीच्या काळात ही घटना घडली. हिराची दिनचर्या आणि मातृत्वाची ओढ गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वाडीत हिरा नावाची गवळण राहत होती. तिचे आयुष्य म्हणजे कष्टाची भाकर आणि आपल्या तान्या बाळाचे प्रेम. रोज सकाळी आपल्या दुधाच्या घागरी घेऊन हिरा रायगडावर जायची. गडावरच्या मावळ्यांना आणि अधिकाऱ्यांना ताजे दूध आणि ताक घेऊन. जो काही पैसा मिळेल त्यात तिचे छोटेसे कुटुंब सुखात होते. तिचे बाळ अजून खूप लहान होते, त्यामुळे हिरा नेहमी सूर्यास्ताच्या आधी डोंगरावरून उतरून खाली येत असे आणि लवकर घरी पोहोचत असे. पण तो दिवस मात्र वेगळा ठरला. त्या दिवशी गडावर दूध विकता विकता हिराला उशीर झाला. ती धावत पळत गडाच्या महादरवाजापाशी येऊन पोचली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. तो क्षण होता जेव्हा गडावरचा तो अजन्य मोठा दरवाजा धडधडीत बंद झाला आणि त्याच्या महाकाय कड्या लावल्या गेल्या. हिरा व्याकुळ होऊन पहारेकरांना म्हणाली. तिने पहारेकरांना विनवणी केली, बाबांनो, माझं लेकरू घरी एकटा आहे. ते भुकेने व्याकुळ झालेले आहे. मला जाऊ द्या. पण पहारेकरी हताश होते. त्यांनी सांगितलं, गवळण माय, आमचा नाईलाज आहे. महाराज आणि स्वराज्याचा नियम अटल आहे. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. पहाट होईपर्यंत वाट पाहावी लागेल. गडाच्या बुरुजावरून उभी राहून हिरा खाली वाडीकडे पाहत होती. तिथे तिचे बाळ रडत असेल या विचाराने तिचे काळीज तिळतिळ तुटत होते. एका बुरुजाला स्वराज्याचा कडक नियम आणि दुसऱ्या बाजूला एका आईची ओढ. शेवटी आईच्या मायेने भीतीवर विजय मिळवला. तिने एक असा निर्णय घेतला जो ऐकूनही अंगावर काटा येतो. गडाचा तो भाग ज्याला कडा म्हणतात, जिथे कोणताही पहारा नसे, कारण तिथून माणूस तर काय, साधा प्राणीही उतरू शकत नाही, अशा भीषण उंचीवरून तिने उतरण्याचे ठरवले. ती रात्र अमावस्याची रात्र होती. चांदणेही दिसत नव्हतं. ती कड्यावरून उतरू लागली तेव्हा टोकदार दगडांनी तिचे पाय रक्तबंबाळ झाले. कपडे फाटले, अंगावर ओरखडे उमटले. पण हिराला फक्त तिच्या बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. एका हाताने कड्याला पकडून आणि दुसऱ्या हाताने आधार शोधत ती धीर न खचता खाली उतरू लागली. मृत्यू केवळ एक पाऊल दूर होता. पण एका आईसाठी तिचा आधार आणि खाली वाट पाहत असलेलं तिचं बाळ, याचाच विचार तिच्या मनामध्ये होता. तासनतासाच्या संघर्षानंतर ती थकून भागून खाली वाडीत पोचली आणि तिने आपल्या बाळाला आपल्या छातीशी घट्ट कळवळले. दुसऱ्या दिवशी ही बातमी गड्यावर वणव्यासारखी पसरली. साक्षात मृत्यूच्या दारात एक स्त्री खाली उतरली. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना विलक्षण नवल वाटले. त्यांनी सन्मानाने हिराला दरबारात बोलवले. तिची अवस्था पाहून महाराजांचे डोळे पाणावले आणि त्यांनी तिला विचारले, हिरा, इतक्या भीषण कड्यावरून तू कशी काय उतरलीस? तिने फक्त इतकंच म्हटलं, राजे, माझं बाळ भुकेलेलं होतं. हे ऐकताच महाराजांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी उद्गार काढले की धन्य धन्य ती माता. महाराजांनी हिराच्या मातृत्वाला मुजरा केला. त्यांनी तिचा साडी, चोळी आणि दागिने देऊन सन्मान केला. पण महाराज एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी या घटनेची आठवण म्हणून त्या कडावरून हिरा उतरली होती तिथे एक अभेद्य बुरुज बांधला. त्या बुरुजाला नाव त्यांनी हिरकणी बुरुज असे दिले. हिरकणी बुरुज त्या माऊलीच्या साहसाची साक्षी देत ताठ मानेने उभा आहे. ही कथा आपल्याला शिकवते की जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठी दुसरी कोणतीही शक्ती नसते.
तुम्हाला ही माझी आजची स्टोरी कशी वाटली ही नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. कारण इतिहासाच्या काळामध्ये अशा बऱ्याचशाच गोष्टी लपलेल्या आहेत.